तर मार्केटला आलोय, जेवढं हवी तेवढी खरेदी करतो. बाकीचं जे काय लागेल नंतर घेऊ, पण आता जेवढं समोर आहे तेवढं घेतोय. नुसते चार्जेस 408 रुपये झाले आहेत सर्व ह्या दोन्ही गोष्टी करण्याच्या. आणि हेच जर तुम्ही एजंट घेताय तर हे हा चार्जेस जवळपास 1000, 1500, 2000 रुपये जाऊ शकतो. प्रत्येक एजंटवर डिपेंड किती आहे. गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आज 11 जानेवारी 2024. मी आहे घाटकोपर मुंबईमध्ये. तर कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल ते बघून घ्या. काल आपलं काय झालं होतं, गाडीची एनओसी आणायला गेलो होतो आपण. तुम्हाला बोलतो एनओसी भेटली, आलो. आज पुढचं काम आहे ट्रान्सफरचं गाडीचं. आता तिथे कसं आहे, आता मोस्ट ऑफ लोकांना माहिती आहे गाडीच्या ट्रान्सफरसाठी काय लागतं काय नाही लागत. तरी पण हा व्हिडिओ ज्यांना कोणाला माहिती नसेल किंवा काहीच एक गोष्टी असतील तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी पूर्ण डिटेलमध्ये सांगेन की कुठल्या फॉर्मवर साईन करायला लागते किंवा काय काय तिथलं प्रोसेस असतं सगळंच. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू राहा. आता इथून काय झालं, 12 वाजून गेलेत, आम्ही 1 वाजेपर्यंत तिथे पोहोचतोय. त्याच्यामुळे आता निघतो इथून घरून. जाताना ऑन द वे तुम्हाला पण घेऊन जातो. वर्ल्ड आरटीओला चाललेलो आहोत. तर तिथे गेल्यावर काय काय कुठले फॉर्मवर साईन करायला लागतं, नंतर कुठले दुसरे डॉक्युमेंट लागतात ते सगळं तुम्हाला मी सांगतो पूर्ण डिटेल्समध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पोरांची शाळा सुटलेली दिसतंय, सर्वांची गँगच्या गँग आले. चलो आता निघालोय घरून. आय होप जसं कालचं काम झालं तसं हे पण पटकन होऊन जाऊ दे, टेन्शन सुटून जाईल. टेन्शन म्हणजे काय, बाकी काही विषय होत नाही हो. आपल्या नावावर चालते म्हणजे कसं प्रश्न नसतो ना कुठल्याच गोष्टीचा. मेन कसं बाहेर घेऊन जाता येत नाही गाडी, असं होतं विषय, बाकी काही नाही त्याच्यामुळे. आणि इथे बघा, इथे रोजचीच गर्दी हो एवढी ह्या टायमात. 12:30 वाजले आय थिंक सो. मुंबईमध्ये ना यासाठी स्कूटी जाम परवडते, कारण ते सारखे गेअर उतरवा गेअर चढवा, गर्दीमध्ये ना कंटाळा येतो अक्षरशः. त्याच्यामुळे स्कूटी जर असेल ना तर बेस्ट होऊन जातं काम, का प्रश्न येत नाही. काय झालं होतं, तो आपला गाडीचा ओनर आहे, जो आपला मित्रच आहे, तो इथे कामाला आहे. त्याच्यामुळे त्याला इकडे बोलवलं आलो. चल बोलते पुढे, मी बोलते बायकोला घेऊन येतो. बोलते ठीक आहे बोलत. आम्ही पुढे होतोय, तू येतोय बायकोसोबत. चेंबूर नाका. ए कुर्ल्याचा आठवतंय ना, कुर्ल्याला चाललेलं ते फाईन बसला तो. मागच्या वेळी काय झालं, कुर्ल्याला चाललो, काहीतरी इंडिकेटर काहीतरी पाहिजे होते आणि नेमकं चुकून फ्रीवेला गाडी चालवली जिथे 2 व्हीलरचा एंट्री असते. आणि नेमकं त्यात काय टर्न पण मारू शकत नाही युटर्नला. आणि खाली उतरतात हे 7-8 जण पोलीस. झालं, घेतली साईडला. 1500 रुपये विनाकारण. नेमका आता मग ना कॅमेरा बंद होता, मला वाटलं पोलीस अडवतात की काय. 3-4 जण आली, बघते टेम्पोवरनं अडवले. ते आपल्याला एक टायटल झालं असतं ना मस्त. तुला वरती ब्रिजवर चढायचं आता. I wanna be the best in the game, invest in my name, check no restraints, I'm obsessed with the pain, I ingest, I retain, assess and I change, possessed by the thought I'll be free one day from society's restraints, money, clout. दादरला आलो आता. दादरहून आतून वळली जायचंय. महालक्ष्मीच्या मंदिरात जायचा प्लॅन चालू आहे. बघूया आता इथून आटपलेलं कसं काय होतं ते, कारण आज शेवटचा गुरुवार आहे, त्याच्यामुळे असणार भरपूर गर्दी, नो डाऊट. किती दिवसानंतर परत दादरला फेरी झाली. काल तिकडचा एरिया धावलो, गोरेगाव, नंतर मालाड, मुलुंड,
परत गर्दी. चल हे बघ शॉपिंगच करायची. हे बघ सगळीकडे चालू आहे, स्ट्रेट शॉपिंग आहे. हे देखो साडी बघ. दादर बोलल्यावर सगळ्यांचं शॉपिंगचं दुकान आहे. लग्नाच्या खरेदीला बहुतेक हे इकडे लेफ्ट साईडला गणपती बाप्पाचं आपलं मंदिर आहे. बघूया, जास्त पण गर्दी नाही, नेमकीच आहे. त्याच्यामुळे आता पहिलं आपलं हे करून येऊ आणि मग महालक्ष्मीला पण जायचं आहे, इकडे पण जायचं आहे. दोन्ही पण ठिकाण आहेत. तर बघूया कसं काय होत आहे. आता काय झालं, इथे वर्ल्डेच्या आरटीओला पोहोचलो, पण आता इथला पण आपल्याला काय माहिती नव्हतं. आता हा इथला आरटीओ आहे ना वडाळ्यात शिफ्ट झाला, त्याच्यामुळे आता परत इथून वडाळ्याला जायचं आहे. तर असं काहीतरी सगळं आता आज दिवसभरातलं आहे आणि तिचं डॉक्युमेंटेशन होऊ दे आणि आपलं आजचं जे काम ठरवून आलेलो आहे ते पूर्ण होऊ दे. बस एवढंच आहे. बाकी ह्या कामासाठी परत फेरी मारायची माझी तरी इच्छा नाही. तर परत तेवढं आतमध्ये गेलेलो, परत तेवढं बाहेर आलो आणि आता वडाळा आरटीओ चाललो. कारण काय होतं, ट्रॅफिक आणि सिग्नल त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो. अंतर कमी 8 ते 9 किलोमीटरच आहे फक्त, पण ते काय सगळा गडबड आहे. परत राईट आहे, पुढचा राईट असेल. हा आतल्या रूटने आणला हो आपल्याला. तर आता आहे ना पूर्ण काम आम्ही आटपलं आणि मेन म्हणजे काय तुम्हाला बोललेलो की आतमधलं पण दाखवेल, पण आतमध्ये काय झालं गर्दी होती खूप, त्याच्यामुळे आमची पण धावपळ चालू होती. बोललं पहिलं काम करूया मग तुम्हाला सांगतो काय काय डॉक्युमेंट लागले. तर कसं झालं, आपलं मेन हायपोथिकेशन उतरवायचं होतं, त्याच्यामुळे काल एनओसी आणली. ती एनओसी जॉईन झाली. ओनरचे आधार कार्ड पॅन कार्ड सेम तसेच माझ्या ताईच्या नावावर गाडी टाकली आणि तिचा इकडचा ॲड्रेस आहे म्हणून आपल्या ॲड्रेसवर इथे झाली नसती. तर तिचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि सेम इन्शुरन्स PUC त्याचे झेरॉक्स, त्याच्याखाली साईन आणि 29-30 नंबरचा फॉर्म आणि त्याच्यावर साईन आणि सर्व बाकीचा पेपरवर्क. बस एवढ्या गोष्टी झाल्या आय थिंक. आणि दुसरे चार्जेस दिले 408 रुपये झाले आय थिंक सर्व ह्या दोन्ही गोष्टी करण्याच्या. आणि हेच जर तुम्ही एजंट घेताय तर हे हा चार्जेस जवळपास 1000, 1500, 2000 पण जाऊ शकतो. तो प्रत्येक एजंटवर डिपेंड आहे किती आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आणि असं डॉक्युमेंटेशन सर्व लागलं. आता झालं, आता आपल्याला जायचं होतं महालक्ष्मीला आणि आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला सिद्धिविनायकचं. तर ठीक आहे, आता जात नाही, आता जरा पुण्याला जातोय, थोडं सामान घ्यायचं गाडी जातोय, खरेदी करतोय. तुम्हाला पण दाखवतो काय काय. आता गाडी तर आपल्या नावावर फायनल झाली, बोलतो आता बाकीचं मॉडिफिकेशन झालं ते करून टाकू गाडीचं. आणि उद्या आहेच मी, त्याच्यामुळे उद्या गाडीचं काम चालू राहील. उद्या आपण जाऊया तिकडे. तर उद्या जर गेलो उद्या तुम्हाला पण माझ्यासोबत मी नेईन. तर आता बाकी सर्व इकडचं आटपलंय. आता डायरेक्ट चाललो पुण्याला, पूर्ण सामान घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाणार.
आएगा वो येलो वाला वो। हाँ अभी नया आएगा। अभी इसमें से मैं देखिएगा कितने का है वो? 300 रुपये में आएगा। दो 400 दो चाहिए। रास्ता दिखा नहीं, देखो एकदम कोई दिख रहा नहीं ब्रिज के ऊपर। देखो ना ब्रिज के ऊपर कोई दिख रहा है, देखो ना। अपने पास ये सामने वाला फेरिंग रहेगा ब्लैक वाला वाइज नहीं फेरिंग पूरा फेरिंग। हाँ कितना प्राइस बताओ ना। अपने पास नहीं है, मैं तुमको भेज दूंगा ना 10। और वाइजर का कितना होगा? वाइजर तुमको वो आएगा 300 रुपये का वाइजर आएगा। वो सेम वाइजर उससे अच्छा आएगा। दिखाओ ये आपके पास दिखाओ। तर पुण्याच्या मार्केटला आलोय, जेवढं हवी तेवढी खरेदी करतोय. बाकीचं जे काय लागेल नंतर घेऊ, पण आता जेवढं समोर आहे तेवढं घेतोय. हे मिरर आहेत ना, हे भारी वाटते ना लावल्यावर एकदम. हे आहेत ना, हे निघतील आणि ते लागतील. हो इथंच एक नंबर वाटेल ते. आता तो पाईप बीप गेलाय, हा इकडचा लीक झालाय, तो सादिक भाई चेक केल्यावर समजेल काय आहे ते. त्याच्यामुळे तो घेतला नाही. तो असेल तर आता बघू. आता उद्याचं काम झालं ना तर शनिवारी सकाळी जाईन मग मी. नाही राहून ना, मग क्लास आहे ना परत मला. म्हणजे आपलं मेन काम होतं, उद्दिष्टाने आलं तर झालं. हा उद्या जाऊ स्टेशनला. हो कव्हर पण घ्यायचं, ते घेऊन वस्तू. तर सगळे कामं आटपली. आता हा सिग्नल आणि आता इथून डायरेक्ट घरी चाललोय, कारण आता कंटाळा आला. सकाळी फक्त काय खिचडी खाऊन निघालोय, बाकी काहीच नाही. कारण आज नेमका शेवटचा गुरुवार आणि उपास पण, त्याच्यामुळे चला ठीक आहे. आपल्याला काय मेन नाही, मेन काम असलं की आपल्याला बाकी काही भूक लागत नाही. मेन आपलं काम होऊ दे, मग बाकी सगळं आम्ही ओके आहोत सगळ्या गोष्टी. आता हे जे मिरर घेतले, ह्याचं जे बटन आहे हे खराब झालं होतं, ह्याच्यावर चालू होत नाही. त्यामुळे हे बटन घेतले, बटन चेंज होईल. हा स्विच पण आहे, पण स्विच तो बोलला मी चेक करतो, मी रिपेअर करेन बोलते. तो रिपेअर झाला ठीक आहे, नाही तर हा स्विच नंतर बदलू. आणि आपला हा फोक लीक झाला आहे ना, तो बोलते पहिले चेक करतो, म्हणजे सील गेला आहेत की फोकला त्याला स्क्रॅच पडलेत म्हणून पाईप गेला आहे, मग त्याच्यानुसार ते नंतर होईल. पाठीमागचे इंडिकेटर घेतले दुसरे, ते आता नवीन एनएसला लावले ते. असं बाकी सगळं काय सामान घेतलेलं आहे. बस गाडी एकदम कडक बनवून घरी गेल्यावर व्हील पण जे पेंट करणार आपण, गोल्डन व्हील करणार, त्याच्यामुळे लुकच चेंज होऊन जाईल. मेन कसं, आता आपल्या नावावर गाडी चढली ना म्हणजे काय विषय नाही. आता आपण काय हवं ते करू शकतो आपल्याप्रमाणे मॉडिफिकेशन. मार्केटमधून निघालो आणि इथे जरा आता ज्यूस घेतोय, कारण सकाळपासून कसं आलं, सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं, फक्त तुम्हाला बोललो खिचडी खाऊन निघालो आणि उपवास आहे, त्याच्यामुळे आता ज्यूस पितोय. आणि आता इथून डायरेक्ट जायचं आहे घरी, म्हणजे घाटकोपरला. आणि ते आलो, आता फ्रेश होतोय, फ्रेश पण नाही झालोय. आणि मेन तुम्हाला बोललो, आता हा पूर्ण व्हिडिओ बघितला, काय काय केलं काय नाही दिवसभरात, काय डॉक्युमेंटेशन लागले, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि मेन आता कुर्ल्यावरून गाडीचं आणले सामान आपण, आणि ते आता सगळं मॉडिफाय गाडीचं बारीक सारीक आरशे वगैरे बारीक छोट्या मोठ्या आहेत गोष्टी. आणि मेन तो आपला पुढचं आपला काय बोलतो, पुढे सस्पेन्शन एक साईडचं राईट साईडचं जे लीक झालंय, त्याला तो पाईप, आता पाईपाला स्क्रॅच आहेत काय, वरची सील फुटले ते बघायचं आहे. ते छोटे मोठे काम आहेत, स्विचचं थोडंसं काम आहे, ते सगळं करून घेतो. सध्या सगळं आता झालोय. आता आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आता तरी बाय.